नागपूर शहरात एका भीषण हिट अँड रन प्रकरणाने संतापाची लाट उसळली आहे। पहाटेच्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या 72 वर्षीय वृद्धाला भरधाव चारचाकी वाहनाने उडवले आणि चालक घटनास्थळून फरार झाला। या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून धक्कादायक बाब म्हणजे 5 दिवस उलटूनही आरोपी चालक पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्यामुळे आता कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडकस चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। मृतक मुकुंद बाभरे हे रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास गजानन मंदिराजवळून पायी जात होते। त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की मुकुंद बाभरे गंभीर जखमी झालेत। स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेनंतर कुटुंबियांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र 5 दिवस उलटूनही आरोपी चालकाचा कोणताही मागमूस लागलेला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू ठेवला असला तरी अद्याप आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही। एका निष्पाप वृद्धाचा जीव घेणारा चालक अखेर कधी जेरबंद होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नागपूरमधील या हिट रन अँड प्रकरणाने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे। एका वृद्धाचा जीव घेणारा चालक अजूनही मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। आता पोलिसांचा तपास किती वेगाने पुढे सरकतो आणि आरोपी कधी अटकेत येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।